जाऊयात पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। अनेक निकालांमध्ये घोळ असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। पुन्हा परीक्षा घ्या अशी मागणी हे विद्यार्थी करतात। पुणे विद्यापीठात या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। गेट तोडून हे विद्यार्थी आत घुसलेत। अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अविनाश पवार आहेत। अविनाश, नेमकं काय घडतं सध्या तिथे? अविनाश, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय। सध्या काय परिस्थिती आहे तिथे? तर पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। अनेक निकालांमध्ये घोळ असल्याचा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे। अनेक विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेत। पुन्हा परीक्षा घ्या अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे। पुन्हा जाऊयात अविनाश पवार यांच्याकडे। अविनाश, सध्या तिथे काय परिस्थिती आहे, काय घडतंय सध्या तिथे? हा दीपाली, आपण पाहतोय की इथे जे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनामध्ये आता विद्यार्थ्यांनी जी भूमिका घेतली आहे त्यानुसार इथे आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती हाताळण्यासाठी पोलीस प्रशासनासोबतच सर्वजण इथे दाखल झालेले आहेत। एकूणच ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत काही विद्यार्थी देखील आहेत। या विद्यार्थ्यांशी बोलताना आपल्या हे लक्षात येते की ही जी परीक्षा आहे ही 5 तारखेला झाली आणि त्यानंतर ही जी परीक्षा झाल्यानंतर देखील विद्यार्थ्यांनी ज्या मागण्या आहेत त्या विद्यापीठ प्रशासनाकडे दिल्या, मात्र त्या बाबतीत विद्यापीठ प्रशासन हे अजूनही कोणती सकारात्मक भूमिका घेताना दिसत नाही। आपल्या काय मागण्या आहेत, एकूणच आपली ही जी काही मागणी आहे ती काय आहे? आम्हाला कॅरी ऑन मिळायला पाहिजे। काय झालेलं आहे या सगळ्या संदर्भात? रिझल्ट अपडेट होतात, कोणी फेल दाखवते, कोणी पास म्हणजे फेल झालेले पास दाखवतात, पास झालेले फेल दाखवतात, असं झालेलं आहे। असं किती विद्यार्थ्यांच्या बाबतीत? जेवढे इथे दिसतात अजून पण आहे 7 ते 8 हजार विद्यार्थ्यांबद्दल असं झालेलं आहे। एकूण 7 ते 8 हजार विद्यार्थी। हो, आता विद्यापीठ प्रशासनाची भूमिका काय आहे याच्याबद्दल तुम्ही विद्यापीठ प्रशासनाचं कोणी आले का? आत्ता इथे संचालक सर आलेत। आता काय बोलतात आम्हाला माहीत नाही, पण लास्ट आम्ही 8 तारखेला आलो होतो तेव्हा ते बोलले होते की आमचा तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह निर्णय आम्ही शनिवारपर्यंत घेऊ, 12 तारखेपर्यंत घेऊ, पण आजपर्यंत त्यांनी आम्हाला काही पॉझिटिव्ह निर्णय सांगितलेला नाही आहे। त्यांना पण माहिती आहे की आमचं नुकसान होतं आहे म्हणून ते बोलले की 12 तारखेपर्यंत घेऊ आम्ही निर्णय, पण आजपर्यंत काही त्यांनी केलं नाही। आम्ही परत आंदोलन काढलं त्याच्यामुळे, कारण आम्हाला आमचं 1 वर्ष व्हायला घालवायचं नाही। 1 वर्ष म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। तर अशा पद्धतीने पाहतोय की 1 वर्ष हे वाया जाऊ नये आमचं, आणि एकूणच जे विद्यापीठ प्रशासनाचा हा जो सगळा कारभार आहे त्याच्या बाबतीत विद्यार्थी संतप्त आहे। या ठिकाणी आता प्रशासन देखील आलेलं आहे आणि हे आता विद्यार्थ्यांशी संवाद साधेल। एकूणच काय परिस्थिती आहे त्या बाबतीत चर्चा होईल आणि या बाबतीत निर्णय होईल अशी अपेक्षा या विद्यार्थ्यांना आहे। तर आता बघूयात आपण की या बाबतीत काय निर्णय घेतला जातोय। दीपाली, निश्चितच धन्यवाद अविनाश या सगळ्या अपडेट्ससाठी। तर सध्या आता विद्यापीठ प्रशासन हे विद्यार्थ्यांशी चर्चा करताना दिसतंय। या चर्चेतून काही मार्ग निघेल अशी आशा या विद्यार्थ्यांना आहे।